नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आहोत पुणे शहरामध्ये. आळंदी ते पंढरपूर चाललेली विठुरायाची ही वारी आणि या वारीमध्ये सहभागी झालेला हा मुळशी तालुका. एकंदरीत मुळशी तालुक्याला असणारा हा वारकरी संप्रदायाचा वारसा आज कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या हा मुळशी तालुका टिकवत आलेला आहे. याचप्रमाणे यंदाही दरवर्षीप्रमाणे दिंडी क्रमांक 96 आणि दिंडी क्रमांक 96 रथाच्या मागे चालत असताना आज पुण्यामध्ये येऊन थांबलेला हा पहिला टप्पा आणि दरवर्षीप्रमाणे गेले 40 वर्ष खरं तर या दिंडीची जी सेवा होतीये खिलारे पाटील परिवाराकडनं. आज आपल्याबरोबर खिलारे परिवार आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं की आजचा हा जो दिवस आहे हा सोन्याचा दिवस खरं तर म्हणावा लागेल. तुम्ही गेले 40 वर्ष सेवा करताय, काय सांगता? ह्याच्या 1961च्या सालाच्या अगोदरपासूनच आपली सेवा चालू आहे. पण ते तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीला होती. परंतु 61 साली पूर आल्यानंतर ते पालखी नवी पेठच्या मंदिरामध्ये उतरायला लागले. आमचा खंड झाला. त्यानंतर तिथं आपल्या 96 नंबर दिल्लीचे कदम बाजीराव त्याचा आडनाव मला माहीत नाही हां तिथे अशी काही मंडळी छोटे मंडळी अशी मंडळी आमच्या माजी महापौर कैलासाजी दिवाकर केदार यांना भेटले. त्यांनी विनंती केली की आम्हाला तिथं एक मुक्कामाला जागा द्या. तेव्हा आमच्या बंधूंनी ते स्वीकारलं आणि त्या दिवसापासून तर आज जागा आहे न खंड पडता आम्ही त्या पाहुणीची म्हणजेच वारकऱ्यांची सेवा करतो. तिसरी पिढी ही तिसरी पिढी काय वाटतं? हे काय आता म्हणजे काय म्हणतो आनंद हा जीवनामध्येच आहे. या पुढील काळात ही सेवा यापुढे आमचे नातं पनवट करणार म्हणजे का ही खात्री आहे. खरं तर 40 वर्षाची सेवा ही दीर्घ काळ चालत राहणार आहे असं आज आपल्याला या ठिकाणी परिवारांकडून या ठिकाणी सांगितलं आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी हरिवंश महाराज पहाडे या ठिकाणी आहे. महाराज काय सांगसाल, आज 40 वर्ष झालं ही तुमची सेवा या ठिकाणी होती आणि आजचा हा तुमचा पहिला टप्पा आहे आणि तुम्ही पंढरपूरपर्यंत जाणार. कसं नियोजन केलं आहे तुम्ही? खरं म्हणजे माय मराठी चॅनलचं मी आभार मानतो. कारण की तालुक्यातल्या सर्व बातम्या जे काही दिले जातात आणि सर्वसामान्यांच्या कानापर्यंत तालुक्याची सर्व बातमी मिळते. प्रथम मी आभार मानतो. आणि आता आपण पाहिलं खिलारी पाटलांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं खरोखर आमची अडचण होती पुण्यामध्ये. वारीला आळंदीतनं निघाल्यानंतर मुक्काम पुढं करायचा आणि मग खिलारे पाटील त्या मदतीला आम्हाला धावून आले. ते इतके धावून आले की त्यांनी सांगितलं की जी सेवा असेल माझ्या वडिलांची मी असे का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. खरं म्हणजे हा परिवार जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण की पुन्हा तिथं काय होणं म्हटलं जातं पण काही वेळेस आता माणुशी कमी होते. पण खिलारे पाटलांनी पुढेही माणुशी कमी होऊ दिलेली नाही. कारण की आता आम्ही त्यांच्या घरापाशी राहत होतो पण तिथली काही अडचण त्यांनी लक्षात घेऊन सांगितलं की नाही आपलं मंदिर आहे खूप मोठं आणि खरोखर सांगतो अख्ख्या आळंदी ते पंढरपूर जी आमची व्यवस्था होत नाही ती व्यवस्था इथं होते. म्हणून त्यांचं सामी दिंडीच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो. कारण की ही मंडळी नुसतंच इथं सोय नाही केली आमची तर संपूर्ण भोजनाची व्यवस्था जोपर्यंत आमचा मुक्काम आहे तोपर्यंत इथं केली जाते. हा एक मुक्काम आहे. कारण की आपली मुळशी तालुका ही 96 गावाची दिंडी आहे. 96 गावाची आता कमीत कमी जवळजवळ 700 ते 800 लोक आपल्या दिंडीमध्ये उद्यापासून सहभागी होणार आहे. आळंदीतनं जवळजवळ 1,500 ते 2,000चा समाज आपल्याबरोबर असतो. पंढरपूरमध्ये त्याच्याही जास्त होतो. आणि चाललेला जो समाज आहे त्याचे जे नियोजन आहे त्याचं नियोजन आम्ही खरं म्हणजे वारी हे आपल्याला नियोजन जीवनाचं नियोजन कसं करायचं ही शिकवते वारी. आज विज्ञानाने आपल्याला सर्व दिले समाधान पुढं दिलेलं नाही. मग ते समाधान कुठं आहे? समाधान फक्त संतांच्या मार्गावर आहे. मग ते संतांच्या मार्गावर जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आपण संतांची संगत करतो पण संगत म्हणजे मार्ग होत नाही. संतांचं जोपर्यंत आपण अनुकरण करत नाही तोपर्यंत संतांची संगत आपल्याला मानता येणार नाही. आणि म्हणून संतांनी शिकवलंय की आपल्याला कमी खर्चामध्ये कमी सुविधामध्ये आपण आनंदी जीवन कसं जगायचं हे वारी आपल्याला शिकवते या विज्ञान युगामध्ये. म्हणून आज जर आपण वारी गेल्याच्या नंतर जर मागं लोक पाहिले तर अनेक मोठमोठे उद्योजक आहेत, अनेक मोठमोठ्या कंपनीचे मालक आहेत, हातामध्ये झाडं घेऊन तो मार्ग झाडत असतात. का बरं? तर त्याच्या पाठीमागे एकच आहे, पैसा समाधान नाही देत पण वारकऱ्यांची जी सेवा केलेली आहे ती सेवा ती समाधान देते. आणि दुसरी गोष्ट वारी येण्याच्या अगोदर जी मंडळी सेवा करतात आता पाटील समोर त्यांना विचारा तुमच्या डोक्यामध्ये वारी येणार आहे मला काय करायचंय किती दिवस अगोदर चालू होतं हे समाधान
कोणत्याही पैशाने आपल्याला विकत घेऊन देता येत नाही. आणि म्हणून हे समाधान खूप वारी आपल्याला शिकवते. आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी अगदी मोठमोठी शिकलेली अनेक व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत. आता पाहताय तुम्ही आमच्या तालुक्यातील सगळी मंडळी आहेत, म्हणजे राजकीय मंडळी आहेत, सर्व क्षेत्रातील मंडळी आहेत. आम्हाला या ठिकाणी येऊन शुभेच्छा देतात. बस आम्हाला दुसरं काही लागत नाही, फक्त त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत हेच आम्हाला पांडुरंगापर्यंत पोहोचवत असतात. तर वारी ही काय आहे हे अगदी मोजक्या शब्दामध्ये महाराजांनी आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य इंगोले खरं तर आपल्याबरोबर आहेत. आता तुम्ही वारीमध्ये या डिग्री क्रमांक 96 सहभागी झालेला आहे. एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून मुळशी तालुका या वारकरी डिग्री क्रमांक 96 कसा पाहतो? काय झालं वारी महाराजांनी सहस्तर या ठिकाणी संप्रदायाची भूमिका मांडलेली समाधी घेतली तेव्हापासून या वारीची परंपरा सुरू झालेली. 16व्या आणि 17व्या शतकामध्ये हैबत बाबांनी ही शिस्तप्रिय दिंडी सुरू केलेली आहे आणि ती परंपरा आजपर्यंत या सर्व संप्रदाय मंडळींनी या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहे. समाधान एकच आहे की संप्रदायाचे आचार विचार आणि शिकवण किंवा जे संस्कार आहेत ते घेण्यासारखे असतात. म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता सातत्याने या संप्रदायाच्या पाठीमागे आजपर्यंत आहे. इथून पुढेही राहू जे जे काही त्यांच्याकडनं अपेक्षितामध्ये आहे ते निश्चितपणे या ठिकाणी आजपर्यंत देण्याचं काम केलं आहे. भविष्य काळामध्ये तसं पद्धतीने करू. जे समाधान आत्मिक समाधान यामध्ये संप्रदायामध्ये जे मिळतं ते समाधान इतर कुठंच मिळत नाही. हे आता वारीमारून सांगितलं आपण सुद्धा या ठिकाणी निषेध केलं आहे. म्हणून वारकऱ्यांची सेवा करण्याचा जो आनंद आहे तो इतर कुणाच नाही. अशा पद्धतीचे मानसिक समाधान या निमित्ताने या ठिकाणी मिळतं. म्हणून आमचा जर का कार्यकर्ता गेल्या 20-25 वर्ष सातत्याने या ठिकाणी समारोपाच्या दिवशी या ठिकाणी येतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्याच्यातून आम्हाला आनंद वाटतो. म्हणून आम्ही सहभागी होतो. वारकऱ्याची सेवा हीच करतं सेवा असं दादांकडनं आपल्याला समजलेलं आहे. पण जिथं वारकरी हा शब्द येतो त्या ठिकाणी वारकऱ्याच्या शब्दाला शब्द जोडला जातो तो म्हणजे बाबूजी. आणि बाबूजी आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत. जाणून घेऊयात बाबूजी की बाबूजी गेले 10 आता ही वारीचा हा पहिला टप्पा आहे आणि तुम्ही पंढरपूरपर्यंत दिंडी क्रमांक 96 बरोबर अगदी लहान ते मोठ्या सगळ्या गोष्टी पाहतात. कसं नियोजन केलेलं आहे 10 दिवसाचं काय सांगतात? नियोजन म्हणता येत नाही, कारण आमच्या पूर्वजांनी ज्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत राहतात, उदाहरणार्थ आपण आज खिलारी पाटलांच्या घरी थांबलेलो आहे, त्यांचं नियोजन 40 वर्षापासून सुरू. अशाच पद्धतीचे जे आमच्या जुने जाणते आहेत म्हणजे सांगता येईल थोडक्यामध्ये पाटील असतील, आपले कुंडलिक पाटील असतील, सुरुवातीपासून ते कालेकर मास्तर असतील, भेगडे असतील, हे लोकांनी जे नियोजन धरलं त्याच्या पावलं पाऊल ठेवत आताची मंडळी आली आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो आमच्यासारखी मंडळी, इंगोल्यासारखी मंडळी, तर हा आनंद कुठं आहे? हा आनंद ह्या वारकऱ्यांमध्ये. आणि हा कसा आहे तुम्ही आता पाहताय मला प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा जर आनंद पाहिला तो इतका खुशीचा इतका आनंद दिसतोय तर त्याला कशाचीच ठिकाण. आणि हा आनंद या वारीमध्ये असल्यामुळे याचा सगळे उपभोग घेतात. आणि त्यांच्या अगोदर 40-50 वर्षापासून ते आनंद घेत आले. तो आनंद आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यामुळे आम्ही त्याच्यात सामील होतोय आणि तो आनंद लुटण्याचा प्रयत्न. परमेश्वराला प्रत्येकाच्याच घरी जाणं शक्य नाही. म्हणून कुठंतरी आज खिलारी पाटलांसारख्या दादांसारखे बाबूजींसारखे बाळ्यांसारखी मंडळी आज या मृत्यू तलावरती परमेश्वराने घातलेली आहेत, दिलेली आहेत. आणि या पुढील काळात देखील असाच हा दिंडी क्रमांक 96 मुळशी तालुक्याची दिंडी ही अखंड तेवत राहणार आहे. ही आज आपल्याला या सर्व माहूलमधनं या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी कॅमेरामन हरीश मंत्र्यांचा संपादक पप्पू बंधारे, माय मराठी.